शिल्पी, काय दादा मला बोलला म्हणून आमच्यात पॅचअप करायला आली आहेस का? मी तुला फक्त पाणी द्यायला आले. तेच ना, म्हणजे माझं डोकं थंड करायला आली आहेस. आणि वहिनी, तुला खरंच असं वाटतं मी उगाच सजेशन्स देत होते? त्या बॅग्स खरंच वाईट आहेत म्हणून मी बोलले ना. शिल्पी, अगं मला स्टॉलवर ना प्लास्टिकच्या पिशव्या ठेवायच्या नाहीयेत म्हणून पेपर बॅग्स तयार करत होतो ना. मी कुठे म्हणतेय प्लास्टिकच्या पिशव्या ठेवा. पेपर बॅग्सच हव्यात, पण त्या चांगल्या हव्यात, जरा प्रेझेंटेबल, जरा बऱ्या दिसणाऱ्या. तुम्ही मेहनत केली आहे म्हणून काहीही ठेवणार आहात का स्टॉलवर? अशाने आपलं जे प्रोडक्ट आहे त्याचं सुद्धा इम्प्रेशन डाऊन होईल. हे कळतंय तुला? खरंच इतक्या त्या पिशव्या वाईट आहेत का ग? सॉरी, पण हो वाईट आहेत. वहिनी, बॅग कशी पाहिजे? हे बघ, ही बॅग मी आत्ता आणली. बॅग अशी पाहिजे. याचा लुक बघ, कशी प्रोफेशनल वाटते. स्टर्डीनेस बघ. हा, ह्याचा बेल्ट, तू आत्ता जी बॅग बनवलीयस ती बॅग आणि ही बॅग, किती डिफरन्स आहे याच्यामध्ये, आहे ना? अशा पद्धतीची प्रोफेशनल बॅग पाहिजे. अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे शिल्पी, पण आपलं प्रोडक्ट चांगलं आहे ना. मग आत्ता इतका खर्च करायची काय गरज आहे? अगं खर्चच. शिल्पी, तुला अहो शिल्पी म्हणत होते ना की या अशा प्रकारच्या बॅग्स हव्यात, मजबूत आहेत बघा ना. अश्विनी, मी हे नाही म्हणालो की तिचं सजेशन चुकीचं आहे. मी फक्त इतकं म्हणालो की आपण सगळ्यांनी मेहनत केली आणि ते बॅग्स रेडी आहे. हे जे काय ते सजेशन देते ते पुढच्या वेळी वापरू आपण. दादा, तुझ्याकडनं हे अजिबात एक्सपेक्टेड नाहीये. तू तिला समजावून सांगायला पाहिजेस, तर उलट तू तिला डिफेंड करतोयस, तिला आणि तिच्या ते घरगुती बॅग्स ना. काय पॉइंट आहे तुझा? माझा पॉइंट हा आहे की मार्केट आता खूप बदललंय. मार्केटमध्ये जो अच्छा दिखता है वही बिकता है. हे बघ, आपलं प्रोडक्ट चांगलं आहे, जेन्युइन आहे, सगळं चांगलं आहे, पण त्याचं पॅकेजिंग, त्याचं आउटर लुक कसं आहे हे सगळं पण मॅटर करतं. तेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे शिल्पी, पण आत्ता आपण कुठे सुरुवात करतोय ना, आपलं प्रोडक्ट लॉन्च करतोय आणि आत्ता एवढा खर्च करणं म्हणजे जेव्हा आपलं प्रोडक्ट लॉन्च होईल तेव्हा करू की सगळं. हे बघ वहिनी, ते लॉन्च व्हायचं तेव्हा होईल, पण जेव्हा तू तुझं प्रोडक्ट एखाद्याला प्रेझेंट करतेस तेव्हा ते प्रोफेशनल आणि छान पद्धतीनेच व्हायला पाहिजे. पण ते प्रोडक्ट अश्विनीचं आहे ना, सो तिला डिसाइड करू दे की ते कसं लॉन्च करायचं, कसं प्रेझेंट करायचं. तू कशाला सजेशन देतेस? मला तिनेच सांगितलं होतं या अख्ख्या प्रोसेसमध्ये तिला माझी मदत लागणार आहे म्हणून मी फक्त माझं ओपिनियन देते. आणि माझं ओपिनियन जर इतकंच इम्पॉर्टंट नव्हतं तर मग हिने माझी हेल्प का मागितली आहे? एक्झॅक्टली, तुझी हेल्प मागितली होती आणि याला ना हेल्प करणं म्हणत नाही, याला ओपिनियन लादणं म्हणतात. परत एकदा सांगतोय, हा बिझनेस अश्विनीचा आहे. तिला तो कसा करायचा आहे, ते प्रोडक्ट कसं लॉन्च करायचंय ते ती ठरवेल, तू नाही. शिल्पी, काय? नाही, काही नाही. वा 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 वा, मस्त पाऊस पडतोय, गरम गरम चहा, क्या बात आहे. वाह, एक नंबर. तुला एक सांगू का? हा साहेब, तू चहा भारी बनवतोस, पण चहा सोबत आहे ना खायला काहीतरी देत जा रे, म्हणजे टोस्ट, खारी, असं काहीतरी. कळलं? नक्की साहेब. लक्षात ठेव. त्या दोघांना बघितलं का? हा, त्यातला तो एक कार्तिक वारंगे ना, आपल्या श्रेयसचा बॉस. साहेब, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. त्याच्यासोबत जो दाढी मिशीवाला माणूस उभा आहे ना, खूप डेंजर आहे. डेंजर का? तो व्याजाने पैसे देतो. मोठमोठ्या बिल्डर सोबत त्याचं बसणं उठणं आहे. एवढंच नाही, नेत्यांना इलेक्शनच्या वेळी पैसे पुरवतो, म्हणजे त्याचा पैशाचाच धंदा आहे साहेब. आणि जर त्याचे पैसे कुणी दिले नाही ना तर त्यांचा गळाच कापतो, विषय संपवून टाकतो.
ह्या कार्तिक वारंची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. श्रेयसने पुन्हा ऑफिस जॉईन केलंय आणि लोच्या व्हायच्या त्याला सावध करायला पाहिजे. शिल्पी कुठे गेलेली का विद्युत बरोबर? अहो डॉक्टरांनी 2 दिवसापूर्वी काही टेस्ट करायला सांगितले होते, तर त्याचे रिपोर्ट दाखवायला गेलेत. अच्छा. अहो हो. मला ना जरा तुमच्याशी काही बोलायचं होतं. आणि मला एक्झॅक्टली माहिती तुला काय बोलायचं. तुम्ही शिल्पीवर उगाच चिडलात. एवढं चिडायची गरज नव्हती. अश्विनी, मदतीच्या नावाखाली ना बॉसिंग करत होती तुझ्या. मला अजिबात आवडलं नाही. मदत करायची तर नीट करा. तू मोठेपणा दाखवून तिला सांगितलं चल मला मदत कर जरा, आणि ही तुलाच अक्कल शिकवायला निघाली. अहो खरंच तिला मदत करायची असेल ना, मला सांगा मागच्या कन्साइनमेंट मध्ये केवढी मदत झाली होती तिची. हे पॅकेजिंग डिझायनिंग सगळं तिनेच केलं होतं ना. एक्झॅक्टली, मदत झाली होती ना, मग मदत करावी. तेव्हा केली, आताही कर, नो प्रॉब्लेम. माझं काही म्हणणं नाही. पण ती ना अक्षरशः तुझ्या बिझनेस मध्ये पार्टनर असल्यासारखी वागत होती. ते मला नाही चाललं. तुम्ही चिडणार नसाल तर एक गोष्ट सांगू. आता काय? म्हणजे तिने मागे एवढी मदत केली ना, तेव्हाच माझ्या मनात आलं होतं मला सर्टिफिकेट मिळालं ना, आणि बिझनेस सुरू झाल्यानंतर तिला बिझनेस जॉईन करायला सांगायचं. आर यू सिरियस अश्विनी? तू शिल्पीला तुझ्या बिझनेस मध्ये घेणार आहेस? हो, पण तुम्ही असं का बोलताय? कारण मला हा निर्णय पटला नाही. अहो ऐका ना, कसं आहे ना, हा बिझनेस माझा असला, माझे प्रोडक्ट खूप चांगले आहेत याची जरी मला खात्री असली ना, तरी सध्या मार्केटिंग ही तितकंच महत्वाचं आहे हे माझ्या लक्षात आलंय. आणि शिल्पीला माझ्यापेक्षा मार्केटिंग जास्त कळतं. हे बघा ना, मागे सुद्धा 2 ऑर्डर्स जेव्हा आपण दिल्या तेव्हा तिची केवढी मदत झाली होती. तिने सगळं डिझाईन करून दिलं होतं. आणि आत्ता यावेळी तिने जे काही सजेशन दिले ते चुकीचे नव्हते ना. तिने जर बिझनेस जॉईन केला तर फायदाच होईल हो आपल्याला. हे तुझं मत आहे, पण शिल्पी एकदा बिझनेस मध्ये आली ना तुझ्या, की मन मोकळेपणाने तुला कुठलाही निर्णय घेऊन देणार नाही. मी तिचा भाऊ आहे, कळलं? मी तिला लहानपणापासून ओळखतो आणि ती काय काय करू शकते हेही मला माहिती आहे. अहो पण ती आता खूप बदलली आहे. आणि शेवटी बिझनेस माझा आहे ना. तिचं काय ऐकायचं, काय नाही ऐकायचं, किती खर्च करायचा, किती करायचा नाही, हे सगळे माझे निर्णय असतील ना. हे बघ अश्विनी, हा बिझनेस तुझा आहे, निर्णय तुझा असणार. मी त्यात काही बोलणार नाही. पण माझं एक ऐक, काही आयुष्यातले निर्णय असे असतात ना की ते जे फसले तर त्यातनं माघार घेता येत नाही. देयर इज नो वे आउट. म्हणून जे काय करशील नीट विचार कर आणि मगच निर्णय घे. अगं हो 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 हो, हे बघ कसं आहे बोर्ड. केवढं छान केलंयस कुहू. हाय ना, तू तुझ्या स्टॉल समोर लाव, मस्त दिसेल. नक्की लावेन मी. आई, आणि सगळ्या बॅग्स या बॅग मध्ये ठेवल्यात, न विसरता घेऊन जा. हा हो नक्की लावशील ना? अगं लावेन. अशी काय करते? अगं कुहू पडशील. ही हिला काय झालं चेहरा फुगवायला? काय माहित, अशीच आहे गप्प शांत. विद्युत बसला. हा, मला माहिती तिचा मूड कसा ठीक करायचा. मी बोलते तिच्याशी. ते जाऊ दे. मी काय म्हणतो, तू ते पेपर्स बघितले का? अरे हो, मी तुला हे डॉक्युमेंट्स देणारच होतो. मी स्टडी केलेत सगळे, अगदी ओके आहे. ॲग्रीमेंट पण ओके आहे. आणि सो आपल्याला या जागेच्या बाबतीमध्ये पुढे जायला काहीच हरकत नाही. हा, मात्र काही डॉक्युमेंट्सवर त्या ट्रस्टच्या ऑथॉरिटी आहेत ना, त्यांची साईन लागतील. ते देतील. तर तू बोलून घे त्याप्रमाणे. बोलणी झाली ना की मग सांगा, म्हणजे भूमिपूजन करून घेऊ. गुरुजींकडे लगेच मुहूर्त काढून घेते. अरे आई, एकदा सांगितलं भूमिपूजन नाही करणार मी. बाबा ही ऐकतच नाही, तोच विषय काढते परत. काय बोलू मी? तसंच आहे. श्रेयस, त्या ट्रस्टशी तुझं बोलणं झालं की मला सांग.
मग आपण त्यांना भेटायला जाऊ. येऊ मी? शिल्पी चल येतो. विद्युत दे मला ना तुमच्या सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे जरा. आता आणखीन हे काय नवीन? सांगते आई. म्हणजे मला असं वाटतंय, म्हणजे माझ्या मनात आलंय यापुढे शिल्पी मला बिझनेसमध्ये जॉईन करेल. अश्विनी, अगं असा तडकाफडकी निर्णय का घेतलास? नाही म्हणजे शिल्पीची मदत तुला होईल तुझ्या व्यवसायामध्ये, ते ठीक आहे, पण कुठलाही निर्णय हा विचारपूर्वक घ्यायला हवा ना. पण आता तिने मनाशी काहीतरी ठरवलं असेल ना बाबा, म्हणूनच तिने हा निर्णय सगळ्यांसमोर सांगितला है ना. थँक्यू सो मच वहिनी. अगं थँक्स कशाला म्हणतेस? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे बिझनेसचं विजन आहे आणि कोणतंही काम ना तू अगदी मनापासून करतेस. आणि या इव्हेंटमध्ये मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि हो, तुला कोणतंही सजेशन द्यायचं असेल ना तर खरंच दे. म्हणजे ह्यावेळी सुद्धा तू जे काही सांगितलंस ते बिझनेसच्या दृष्टीने खरंच बरोबर होतं. पण तेवढं पेपर बॅग्सचं जरा नाही नाही नाही, ते जाऊ दे ग. मी त्या पेपर बॅग्सच्या बाबतीत आता काही बोलणार पण नाहीये. ते विसरून जाऊया आपण. बट ऑनेस्टली ह्या सगळ्यात तुम्हाला इन्क्लूड करून घेतलंस, खूप बरं वाटलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. तू खुश आहेस ना? खूप खुश आहे. अच्छा, म्हणजे हे ऐकल्यावर मूड चांगला होणार होता का? बरं येतो मी, उशीर होतोय. सरांना पण भेटायचं. हा मी पण येतो. हा नीट जा रे. तुला जे हवं तेच केलंस ना. काय रे, आज अगदी जिन्यापर्यंत सोडायला आलास? काय विशेष? नाही काही नाही, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं श्रेयस? सगळं ठीक आहे ना? नाही ऑल ओके. शिल्पी बद्दल बोलायचं होतं. शिल्पी? तिचं काय? नाही विद्युत, म्हणजे तू शिल्पीची इतकी काळजी घेतोयस, तिच्याबरोबर डॉक्टरांकडे पण जातोयस, तिला आधीमध्ये बाहेर फिरायला घेऊन जातोस. मध्ये तर तिला आईस्क्रीम खावंसं वाटलं तर मध्यरात्री तू आईस्क्रीम घेऊन आलास. अरे श्रेयस, ते तिला आईस्क्रीमचं क्रेव्हिंग होत होतं. नाही माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. तुझे इंटेन्शन चांगले आहेत मला माहिती आहे, पण शिल्पी याचा चुकीचा अर्थ काढू शकते. ती बऱ्याच गोष्टी तुला डोक्यात ठेवून प्लॅन करते. मी समजलो नाही. म्हणजे सोपी बाब आहे. तुझे वागतोयस त्याच्यामुळे तिला तुमच्या फ्युचर बद्दल होप्स वाटू शकतात, आणि त्या फॉल्स होप्स आहेत हे तुलाही माहिती. नाही म्हणजे तुला जर पुन्हा तिच्याशी लग्न करायचं नसेल तर तिला या होप्स देऊ नकोस. पण श्रेयस, मी आधीच शिल्पीला सगळं क्लिअर केलंय की मी तिच्यासोबत हे सगळीकडे जातोय, त्याची काळजी घेतोय. याला कारण फक्त हे बाळ आहे, आणि हे बाळ म्हणजे तिची एकटीची जबाबदारी नाही आहे, ही माझी सुद्धा जबाबदारी आहे. आणि यासाठी मी माझं फक्त कर्तव्य करतोय, कारण तिला या संपूर्ण जर्नीमध्ये एकटी पडली असं वाटू नये म्हणून. एक्झॅक्टली, माझं तेच म्हणणं आहे. हे जो तू काय करतोयस ना त्याच्यामुळे तिला असं वाटू शकतो की तुला तिच्याबद्दल फिलिंग्स आहेत. आणि हे बघ, तुझी इंटेन्शन्स क्लिअर आहेत हे मला माहिती आहे, पण ते करण्या इतकी माझी बहीण तेवढी समंजस नाहीये हे तुलाही माहिती आहे. माझं फक्त इतकं म्हणणं आहे की काही करताना वागताना तिला फॉल्स होप्स देऊ नकोस, आणि जरा सांभाळून वाग. आय थिंक श्रेयस, युअर राईट. हे बघ, यापुढे माझ्याकडून कोणतेही रॉंग सिग्नल्स तिला जाणार नाहीत याची मी काळजी घे. थँक्यू.
अगं कुठली काय अगं दीदू तू काही येडी वगैरे झालीस की काय? अगं एवढं मस्त चांगले चान्स कशाला घालवते? कसला चान्स काय बोलतेस तू? अगं बघ आपल्याला ते क्लिक करायचंय ना, मग त्याच्यासाठी कोणाची तरी गरज लागणार. मग बाबांना सांगू शकत नाही, पांड्या काका ऑलरेडी नाही म्हणाले, मग उरला कोण? विद्युत मामा. मग त्याला तू सांग ना फोटोग्राफ करायचं, मग तू लगेच येईल. अरे हा रे डेट टाळी, मला सुचलंच नाही. मी लगेच त्याला फोन करते. अगं पण फोन कशाला करते? तो अजून बाहेर गेले नसेल. तुझा आणि आता धावत पळत भेट त्याला. कसली ग्रेट आहेस ग तू, मस्त यू आहे. लगेच काम करते तुझं. इंटेलिजंट आहे म्हणून मला हो सुचलं बाबा. मामा अगं हळूहळू धावतेस काय अशी? ऐक ना, माझं काम आहे तुझ्याकडे. काम बोल. आम्हाला आत्याचं मॅटर्निटी फोटोशूट करायचंय आणि त्यात तुझी हेल्प हवी आहे. ए बाई, मला आहे ना तुमचं हे मॅटर्निटी शूट वगैरे काय कळत नाही. आणि संजूच्या वेळेला मी असं काही केलं नव्हतं. मामा तेव्हा ट्रेंड नव्हता म्हणून तुम्ही केलं नाही. आणि आम्ही हे का करतो माहितीये? आम्हाला असं वाटतं आत्या खूप जास्त स्ट्रेसमध्ये, मग हे असे फोटोज बघून ना तिला खूप आनंद होईल आणि थोडं पॅम्परिंग मिळाल्यावर ती पण खुश होईल ना, म्हणून. नाही, कारण पटतंय तुमचं मला आणि आयडिया पण छान आहे, पण यात माझा काय रोल? फोटोग्राफरचा. वयू, मला हे नाही जमणार. मामा रे असं काय करतोय? तर साधेच फोटोज काढायचे, काही प्रोफेशनल नाही काढायचं. वयू प्लीज, मला खरंच यात इन्व्हॉल्व नको करूस. ओके, मी तुला ठरलं की कळवते. निघू बी. बाय. शिल्पी, बरी आहेस ना ग? ओ बाबा चहा. आई मला चहा. विसरले, आणते. आई तुम्हाला पण आणते. आता बस तू बस. थकले बापरे. खूप कसले होते. अगं रात्रभर जागरण केल्यावर मग आणखीन काय होणार? किती वेळा सांगितलंय या अशा अवस्थेत जागरण करू नकोस, स्वतःची काळजी घ्या, वेळेवर झोपा, वेळेवर जेवा. पण नाही, कोणी आमचं ऐकेल तर शपथ आपलेच मनमानी. आई मी काही जागरण बिगरण केलेलं नाहीये ग. तू आता प्लीज उगाच मला बोलून बोर करू नकोस. मला स्पेस हवी आहे थोडीशी. ते तू खरंच जागी होतीस? ती ना लॅपटॉपवर करत होती काहीतरी बसून. मी विचारलं तिला तर म्हणाली USA च्या मैत्रिणीशी चॅट करते. आणि काहीतरी 3-3:30 वाजलेले रात्रीचे. हा वाजले असतील, माहिती नाही, मला आठवत नाहीये. या अवस्थेत एवढं जागरण बरं नाही तुला. आणि काय एवढी अर्जन्सी होती का तुला? अर्जन्सीचा काही संबंध नाही. ती US ची आहे ना, मग टायमिंग मॅच करण्यासाठी रात्री अपरात्री बोलावं लागतं. आपल्या सकाळी किंवा रात्री देखील बोलता येतं. शिल्पी, बाबा अगदी बरोबर बोलतायत. तू अजिबात दगदग वगैरे करू नको, स्वतःची काळजी घ्यायला हवीस. आता तू पण बोलणार आहेस मला? एक मिनिट मयूर, प्लीज मला लॅपटॉप आण ना. आणते. अरे माझी मैत्रीण आहे US ची, तर तिच्याशी बोलून तिचा सल्ला घेऊन मी काहीतरी तयार करत होते, काहीतरी करत होते आपल्यासाठी. बघ जरा, थांब दाखवते. हे बघ, काल रात्री जागून तुझ्या एक्झिबिशन साठी मी हे ब्रोशर बनवलं. कसं वाटतंय? छान झालंय ग. ए पण हा फोटो तुला कुठून मिळाला? काल रात्री, म्हणजे सॉरी तुझ्या पर्स मधून मी फेस पॅकचा तो डबा घेतला आणि त्याचा फोटो काढला आणि मग ऍड केलाय. कारण या फोटो शिवाय हे ब्रोशर अगदीच इनकम्प्लीट वाटत होतं ग. अगं शिल्पी, हे सगळं तू रात्रभर जागून केलंस? निदान मला सांगायचं होतं ना, मी झोपून राहिले. अगं मुद्दाम नाही सांगितलं. मी जर सांगितलं असतं ना तर तुम्ही का करतेस, कशासाठी करतेस एवढे प्रश्न विचारले असते. इनफॅक्ट मला करूच दिलं नसतं हे सगळं. आईचं प्रोडक्ट आता एकदम प्रोफेशनल होणार आहे. हो मग काय, म्हणूनच तर केलं ना ग. अगं एक्झिबिशन मध्ये असे ब्रोशर्स ठेवायचे, कारण प्रत्येकाला अशी सगळी इन्फॉर्मेशन तोंडी सांगणं आपल्याला होत नाही. ब्रोशर्स ठेवले ना की ते इझी पडतं आणि लोकांसोबत आपण तेवढेच कनेक्ट पण होऊ शकतो.
पण माझ्यासाठी एवढं हे सगळं करायची काय गरज होती अगं? असं कसं? तू आता म्हटलीयस ना की बिझनेस मध्ये तू मला सुद्धा इन्व्हॉल्व्ह करणारच म्हणून. आणि ऑनेस्टली हे मी तुझ्यासाठी नाही, माझ्या बिझनेससाठी करते.